अरे वा, नोकरदार माणूस आज इथे. नोकरदार असण्याचे काही फायदे असतात विहंग. सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे आठवड्यातून एक हमखास आणि हक्काची रजा मिळते. ती आज माझी आहे. बरं झालं तू आलास. त्या हैदराबाद वरून मोहम्मद भाईचा फोन आला होता. त्यासाठी चालू आहे मित्र. तू पाठवलेली सगळी मेल्स मी काल रात्री वाचली. मस्त नेगोशिएट केलेस. आपण आज काहीही करू, आजच्या दिवसात त्यांना कोटेशन पाठवून दे. हे डील जर झालं ना विहंग, तर आपला कर्जाचा भार अर्ध्याहून कमी होईल. म्हणजे आजही तुला आराम नाही. आराम? ज्या दिवशी कर्जाचा डोंगर डोक्यावरून उतरेल त्या दिवशी शरीराला आराम, आणि ज्या दिवशी घरची लक्ष्मी घरात परत येईल त्या दिवशी जीवाला आराम. चला डबेवाला आला. डबे मंजुषाताई, तुम्ही? दादा तुम्ही इथे? हे माझंच ऑफिस आहे. हा विहंग? मग काय? नाही म्हणजे मी डबा आणला होता घरून. अरे वा, डबा द्या. दादा वांग्याची भाजी आहे. क्या बात है, क्या बात है. हा विहंग, आयुष्यात पहिल्यांदा घरून डबा आलाय आणि त्यात नेमकी तीच भाजी आहे जी मी काहीही झालं तरी खाऊ शकत नाही. वांग्याची भाजी. वा वा. दादा ऍक्च्युली विहंगसाठीच डबा आणला होता. म्हणजे घरी आज वांग्याची भाजी केली होती ना, त्याला आवडते म्हणून मी. यू मेड माय डे मंजुषा. मी जर राजा असतो ना, तर आज अर्ध राज्य तुला देऊन टाकलं. सॉरी दादा, मला खरंच माहित नव्हतं तुम्ही इथे. नो, इट्स ओके. कुणाच्या तरी मनासारखं काहीतरी घडतंय यातच समाधान. तुम्ही सुद्धा बसा ना, जेवूनच जाता आमच्या बरोबर. नाही नको. आणि तू आहो जाऊ काय करतोयस तिला? ती वयानं लहान आहे ना तुझ्यापेक्षा. तू तिला लहान बहिणीसारखं मानतोस, मग तरी सुद्धा एवढी फॉर्मॅलिटी? फॉर्मॅलिटी असं नाही विहंग, आधीपासूनची सवय. मग सवय सोडा राजे. आतापासून ए मंजुषा. बघू जमेल तसं. त्यात न जमण्यासारखं काय? एवढं सिंपल आहे बघ. ए मंजुषा. काही गोष्टी तुला सहज जमतात विहंग. मी निघते. ए थांब ग मंजुषा. सत्यजित म्हणाला ना जेवून जा, तर जेवून जा. सत्यजित, तू तुझ्यासाठी काही मागव. माझ्यासाठी स्पेशल डबा आलेला आहे. या. मी ताक सुद्धा आणलंय. ते अन्नदात्री सुखी भव. क्या बात आहे. वांग्याची भाजी पोळी आणि वर ताक. आणखीन काय हवं सत्यजित? नाही नको, आणखीन काहीच नको. तू हसतोयस का? काय नाही, जे काही पाहतोय ते छान वाटतंय म्हणून. काय पाहिलंयस? जे पाहिलंय, जे दिसतंय ते तसंच असेल तर खूप आनंद आहे, नाही का? तू कोडी घालत बस, मी डबा उघडतो कारण मला भूक लागलेली आहे.
मी निघते. ये बस. विद्या येस सर. विद्या ते बँकेला जो मेल पाठवायचा ना ते संजयला सांग की ताबडतोब पाठव म्हणून. मला अजिबात डिले नको. सर संजयची सुट्टी आहे आज. आज कसली सुट्टी? मागच्या रविवारी तुम्हीच त्याला म्हणाला होतात ना की आज काम कर नंतर सुट्टी घे म्हणून. त्यांनी आज सुट्टी घेतली आहे. हो पण मग ते आज सकाळच्या मीटिंगचे पेपर्स कोणी रेडी केले होते? संजयनी केलं. काल रात्रीच त्यांनी सगळं काम करून ठेवलं होतं. इम्प्रेस. एक काम कर त्याला फोन कर आणि नाही राहू दे. आज सुट्टी एन्जॉय करू दे. मेलचा आपण उद्या बघू. मे आय कम इन? हो हाय ये ना मंजिरी. विद्या दॅट्स ऑल. ओके सर. मंजिरी मला फक्त 2 मिनिट दे निघूयात आपण. स्वप्नील ऐक ना, हे बघ तू नाही आलास तरी चालणार आहे. म्हणजे बाबांनी उगीच हे सगळं. कम ऑन मंजिरी, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. इनफॅक्ट मीच काकांना म्हटलं की जर मंजिरीला एकटीला जाण्यात अनकम्फर्टेबल वाटत असेल तर मी ऍक्च्युली मी तुझ्या बरोबर जाण्यातही कम्फर्टेबल नाही. हो ऍक्च्युली याचा मी विचारच केला नव्हता. मला फक्त एवढंच वाटत होतं की तिथे वकिलांच्या ऑफिसमध्ये बसून तू तुझ्या गत आयुष्यातला सगळा ट्रॉमा पुन्हा जगणार. अशा वेळी तुझ्या जवळची व्यक्ती तुझ्या सोबत असेल तर काय हे माझ्या लक्षात यायला हवं होतं की मी तुझ्या जवळची व्यक्ती नाही. अरे प्लीज स्वप्नील प्लीज, हे बघ असं काहीच नाहीये. कसं आहे की आपल्यात या विषयावर याआधी कुठलं बोलणंच नाही झालंय. म्हणजे बाबांकडून तुला गोष्टी कळल्याच असतील, त्यात लपवण्यासारखं काही नाहीच आहे. पण कसं ना, ह्या सगळ्या त्रासात मला उगीच तुला नाही ओढायचंय. मला एक सांग, जर काका ठणठणीत असते तर तुझ्या सोबत आले असते? ते वडील आहेत माझे. नात्याच असो, ते काळजीपोटी आले असते. आणि मी येतोय ते सुद्धा तुझ्या काळजीपोटीच येतो. हा, आता तुला माझी काळजी करण्याचा सुद्धा अधिकार नाही असं तू म्हणणार असशील तर ते सांग. अरे प्लीज, तसं नाही म्हणायचंय मला. मंजिरी, आता त्या दिवशी अचानक लाईट गेली, अंधार झाला, किती कावरी बावरी झाली होतीस ते. तुला आठवतं त्यावेळी मी तुला काय म्हटलं होतं? मी तुला काहीही होऊ देणार नाही. हो, पण ते फक्त त्यावेळी होतं. अदरवाईज खूप खूप खंबीर आहे मी. या सगळ्या गोष्टी मी एकटी हँडल करू शकते. हे सगळं एकदा माझ्या डोळ्यात बघून बोल. हे बघ, जायचं असेल तर लवकर निघावं लागेल आपल्याला. मी कधीच तयार आहे. तू गप्पा मारत बसलीस. चल. स्वप्नील, थँक्यू सो मच. बहिरा झालोय बहुतेक. अरे प्रिया, पण आपलं बाळ ज्याची आपण स्वप्न पाहिली होती. सुहास, मी कोणतीही स्वप्न बिप्न पाहिली नव्हती. आणि हे सगळं आत्ता आत्ता नकोय मला. प्रिया, बघ असं अभद्र बोलू नये. मावशी, मी हे सगळं. प्रिया, अगं पहिल्यांदा असं सैरभैर व्हायला होतं माणसाला.
तू थोडा वेळ विश्रांती घे, तू उठलीस की मग आपण मावशी, तुला कळत नाहीये? मावशीचं ऐकणं नाहीये. सुहासराव, हं? तुम्ही बाहेर थांबा, मी हिला झोपून येते, मग बोलूया आपण. चल चल चल. सुहासराव, काय मावशी सगळं? या अशा बातमीवर मी तिच्याकडनं ही रिॲक्शन तर अजिबातच एक्सपेक्ट केली नव्हती. मला वाटलेलं तिला आनंद होईल. सुहासराव, तुम्ही असे वैतागून जाऊ नका. ही अवस्था इतकी नाजूक असते ना की होतात मुली हळव्या. नाही नाही, हळव्या होणं मी समजू शकतो, अहो पण ती मूल नको म्हणते. अहो, ती तोंडाला येईल ते बरळतीये. टेन्शन खाली असेल ना. कसलं टेन्शन? हे बघा, आता रागावू नका, पण तुमच्यात आणि प्रियामध्ये काही वेळेला खटके उडत होते, भांडणं होत होती. तिला असुरक्षित वाटत असेल आणि तुमच्या मनात जे गैरसमज होत. नाही आहेत माझ्या मनात काही गैरसमज. बरं ठीक आहे, आपण त्यावर आत्ता नको बोलायला. पण आता प्रियाला सावरणं महत्वाचं आहे की नाही सांगा. हा, तुम्ही इथेच थांबा, मी बोलते तिच्याशी. नाही नाही, तुम्ही थांबा, मी बोलतो तिच्याशी. हासराव प्लीज. आवेगाच्या भरात ती काहीतरी बोलून जाणार, शब्दाला शब्द वाढणार. आता तिला जपणं महत्वाचं आहे ना. आलेच. ही एवढी मोठी चूक कशी काय घडू शकते माझ्या हातून? सुहासचं बाळ माझ्या पोटात? नाही नाही, हे होता कामा नये. मला काही करून हे लग्न मोडायचंय. जर मी त्याच्या बाळाची आई होणार असेल तर तो मला कधीच सोडणार नाही, कधीच नाही. आणि त्यांनी जर मला सोडलं नाही तर मी सत्यजितला, हो नो, कुठल्या जाळ्यात अडकवून घेतलंय मी स्वतःला. आजवर सत्यजितला मिळवण्यासाठी मी जीव द्यायलाही मागे पुढे पाहिलं नाही. या नव्या जीवाला जन्माला घालून मी माझ्या या सगळ्या मेहनतीवर गोळा नाही फिरवू देऊ शकत. माझा एवढा मोठा पराभव नाही होऊ शकत. बस, तू कॉफी घेशील ना? नाही नको, तू तुझी फाईल घे ना पटकन, आपण निघूया लगेच. बस ना, 2 मिनिट प्लीज. अंजली, ऍक्च्युली मला कुठलीच फाईल घ्यायची नव्हती. खोटं बोललो, बोलावंच वाटलं तुझ्याशी. कदाचित तू रेस्टॉरंटमध्ये आली नसतीस आणि तुझ्या घरी बोलता आलं नसतं, म्हणून मग. काय? म्हणजे तुझ्यात आणि तुझ्या नवऱ्यामध्ये नेमकं काय बिनसलंय हे मी तुला कधीच विचारलं नाही. बिलीव्ह, काकांनाही. काकांच्या चिडण्यातून किंवा राग व्यक्त करण्यातून जेवढं समजलं तेवढंच.
पण आज तुझ्या लॉयर कडून निघाल्यापासून तू इतकी डिस्टर्ब वाटलीस की माझ्याच्याने राहुलं नाही. मला वाटलं की तुझी प्रचंड घुसमट होते, पण तुला व्यक्त व्हायला काहीच. हे बघ, मला रडायला खांदा देणार असशील तर स्वप्नील, मला त्याची काहीच गरज नाही. नाही, फक्त एक मित्र म्हणून मी. महाबळे वकिलांनी मला यांच्याबद्दल, आमच्याबद्दल खूप खूप पर्सनल प्रश्न विचारले, त्यामुळे डिस्टर्ब झाले मी. मला सवय नाही या सगळ्याची, पहिल्यांदाच हे सगळं घडतंय, त्यामुळे जरा जास्त डिस्टर्ब झाले. मे बी पुढे होईल सवय. एक विचार, तुला नक्की घटस्फोट हवा आहे ना? मग मी काय टाइमपास म्हणून महाबळे वकिलांकडे स्वतःच्या डोक्याचा भुगा पाडून घ्यायला गेले होते का? नाही. सर प्लीज निघूया आपण. मंजिरी, रडायला खांदा द्यायची माझी लायकी नसेल कदाचित, पण मनाची कैफियत ऐकण्यासाठी एखादा मित्र हवा असेल तर मी आहे. कुठल्याही अटीशिवाय आणि कुठल्याही अपेक्षेशिवाय. निघूया. स्वप्नील, आय एम सॉरी. मी खूप रुडली बोलले तुझ्याशी. आय एम रिअली सॉरी. निघूया. प्रिन्सेस तिच्या आईची वाट बघत असेल. हॅलो वंस, मी बोलते. वहिनी, तू व्यवस्थित पोहोचलीस ना? आणि प्रिया कशी आहे? आणि तू परत कधी येणार ग? वंस, ते बाकी सगळं नंतर. इथे एक गोड बातमी आहे. प्रियाला दिवस गेले. काय काय सांगतेस काय? पाहिलंच वहिनी, त्या दिवशी आपण बोलत होतो ना, तेव्हा आई अंबाबाई तथाच तू म्हणत तिथंच उभी होती बघ आपल्या आजूबाजूला. अगं आपण इथं बोललो आणि तिथे तसंच घडलं बघ. हो ना. हो. वहिनी, तुझा आवाज असा मरगळल्यासारखा का ग? ते जरा सर्दीसारखं वाटतंय. काळजी घे ग स्वतःची. तिथं लई थंडी असेल ना? वहिनी, प्रिया आहे का ग तिथं? मी बोलते ना तिच्याशी जरा. नाही, प्रिया आणि सुहासराव देवळात गेले. बरं बरं, नंतर बोलते तुझ्याशी. मी ना देवासमोर साखर ठेवते. वहिनी, प्रियाचं समज मार्गी लागलंय म्हणल्यावर लई खुश असेल ना ती? वंस, एक मिनिट. मी तुम्हाला नंतर फोन करू का? नाही, इथे जरा 4 गोष्टी आवरायच्या राहिल्यात. चालेल चालेल. वहिनी, काळजी घ्या स्वतःची आणि प्रियाची सुद्धा. आई अंबाबाई पावली ग बाय. काय झालंय आत्या? अगं प्रिया पोटुशी आहे हे सांगायला वहिनीने फोन केलता. चल आपण देवासमोर साखर ठेवू. हा तुम्ही वा पुढे.
चला मम्मा, चला जेवायला चला. आज डॅडाने स्वतःच्या हाताने जेवण केलेलं आहे. येस येस प्रिया, आय नो एका सेकंदामध्ये आपलं आयुष्यच बदलून जातं ना. तुला माहितीये का, मी असं ठरवलेलं आहे की तुला प्रिया म्हणायचंच नाही, मी तुला मम्मा थाप म्हणणार. आता खूप लाड होणार आहेत माहितीये का. आजपासून मी स्वतः रोज तुला नकोय मला जेवण, मला काही नकोय. जस्ट गेट लॉस्ट. प्रिया, तुझ्यामुळे अडकले मी या सगळ्यात. उद्दामून केलंस नाही सगळं, जाणून बुजून अडकवलंच मला. याच्या तरी जन्मठेपेची शिक्षा दिली. जन्मठेप. निघून जा इकडनं. सुहास, निघून जा, नाही तर मारून टाकीन मी तुला. I'll kill you. You son of a- प्रिया, तोंड बंद करायचं, एकदम बंद. काय चालवलंय मगासपासून? ही बातमी ऐकल्यावर होणाऱ्या आईचे आनंद अश्रू थांबत नाहीत. आणि तुझं काय चाललंय? पण मला नकोय हे बाळ. हे बाळ नकोय मला. मुस्काट फोडून ठेवी ना, का बोलशील तर गा बस एकदम. सुहासराव, तुम्ही जरा बाहेर थांबा. पण मावशी ही असं का बोलते? मी सांगते ना, मी बोलते तिच्याशी.